आयुष्य कितीही कठीण असो, पण जर तुमचे विचार सकारात्मक असतील आणि तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्य सोपे होऊन जाते. आयुष्यात लोक काय म्हणतील या एका भीतीपोटी आपण आपलं आयुष्य जगणंच विसरतो. पण आपण कसेही वागलो तरीही आपलं आयुष्य हे आपल्याला जगायचं असतं, लोकांना जगायचं नसतं. आपण कसेही वागलो तरीही लोक नावं ठेवणारच, म्हणून आपण लोकांमुळे जगणं सोडायचं का? काही लोक आपल्याला भेटून बदलून जातात आणि काही लोकांना भेटून आपलं आयुष्य बदलून जातं. मोठं यश मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि वेळेबरोबरच संयम असणे आणि धीर धरणेही तितकेच गरजेचे असते. आपलेपणाची, हक्काची सावली संपली की मग परकेपणाचं कोवळं ऊनही माणसाला चटके देऊ लागतं. आपल्या सुखाची व्याख्या ही आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून आपण सुखाशी स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण आपल्या खऱ्या सुखाला मात्र आपण हरवून बसू. वेळ लागला तरी चालेल, पण आयुष्यात काहीतरी नक्की बना. कारण लोक भेटल्यानंतर तू कसा आहेस हे कमी, पण तू काय करतोस हे आवर्जून विचारतात. कुणाचं दुःख समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून पाहिल्याशिवाय समजत नाही. उद्योगी माणसांना कधीही अडचणींची, संकटांची आणि अपयशाची भीती वाटत नाही, तर त्यांना भीती वाटते की आपल्या हातातून वेळ आणि संधी निघून जाण्याची. सुख आणि दुःख जर आपण एकमेकांसोबत वाटून घेऊ लागलो तर नात्यांमध्ये एकमेकांविषयी ओढ आणि आपुलकी नक्कीच वाढते. यशस्वी होण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपली जबाबदारी स्वीकारायला शिकणे. दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघता बघता माणसाला कधी हे समजत नाही की दुसऱ्याच्या प्रगतीचा वेग कमी होताना पाहण्याच्या नादात आपलाच वेग कुठेतरी कमी होत चालला आहे. आयुष्य प्रत्येकाला दररोज नवी संधी देत असतं. आपण त्या संधीचा फायदा घेऊन आपलं आयुष्य घडवण्यासाठी त्याचा वापर करावा. सहकार्य आणि सत्कर्म हे जर आपण शांततेत केलं, कोणताही गाजावाजा न करता केलं तर त्यातून मिळणारा आनंद हा अतुलनीय असतो. समाजात असेही काही दगडासारखे लोक असतात जे आपल्यात भांडणे लावतात, आपल्याला भांडायला लावतात, अगदी डोकी फुटेपर्यंत भांडणे लावतात आणि बाजूला होतात. यात नुकसान आपलं होतं आणि हे दगड मात्र बाजूला राहून सर्व खेळ पाहत असतात. आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आलेला आनंद आणि समाधान. या यशापुढे सर्व तुमची धनदौलत देखील फिकी पडत असते.